किती जरी नाही म्हणलं ना तरी घरातली कामं काही संपतच नाहीत. रात्री जेवण वगैरे व्हायला थोडा वेळच झाला होता म्हणून किचन क्लीन करायचं राहूनच गेलं होतं. मग सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी तर किचन साफ करून घेतलं आणि रात्री भजी केले होते त्यातलं थोडं पीठ उरलेलं. मग वाया कशाला घालवायचं म्हणून सगळ्याचे भजी सुद्धा तळून घेतले. विश्वचे पप्पा रात्री उशिरा म्हणजे 12 वाजता घरी येतात. त्यांना आल्यावर करून द्यायचे म्हणून हे पीठ ठेवलेलं, पण त्यांना जास्त काही भूक नव्हती मग ते पीठ राहूनच गेलं. घरातली तशी सगळी कामं झालीच होती, पण गार्गीला आम्ही रात्रीच आंघोळ घालतो, पण सकाळी सुद्धा तिला फ्रेश वाटावं म्हणून मी तिला सकाळी सुद्धा फ्रेश करूनच घेते. आणि एकदा की ती फ्रेश झाली ना एकतरी खेळत बसते नाही तर शांत झोपते जरी. आणि मग मला घरातली बाकीची कामं करायला सुद्धा वेळ मिळतो. आणि तिला फ्रेश करताना ती जरा सुद्धा नखरे करत नाही किंवा रडत नाही बरं का, उलट ती सगळं एन्जॉय करत असते. आणि आज फायनली विश्वच्या पप्पांनी पंप आणलाच. विश्वच्या सायकलमध्ये किती दिवस झाले हवा नव्हती, त्यामुळे त्याला सायकलच चालवता येत नव्हती आणि आम्हाला सायकलमध्ये हवा भरायला जाता सुद्धा येणार नाही सारखं, म्हणून बंपच आणायचा होता पण सारखं विसरत होतो. आणि आज फायनली आणला. विश्वची एक्साइटमेंट बघितला का तुम्ही? सायकल चालवण्याआधी त्याने सगळी सायकल पाण्याने धुवूनच काढली आणि आम्ही ते दादाला बघत बसलो होतो. आणि अशाच डेली व्लॉगसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.